नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर आज पुन्हा एक नवीन आणि महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुमचं पुन्हा स्वागत करतो आहे मिशन ऑफिसर्समध्ये. मागच्या व्हिडिओला मी अदर इम्पॉर्टंट क्वेश्चन पार्ट 1 तयार केला होता. आज पुन्हा मोस्ट इम्पॉर्टंट अदर इम्पॉर्टंट क्वेश्चन पार्ट 2 त्याच्याशीच रिलेटेड क्वेश्चन्स जे मागच्या लेक्चरमध्ये झाले होते तसेच काहीतरी प्रश्न जे वारंवार परीक्षांमध्ये विचारण्यात येते. NTPC जी सुरू आहे त्याच्या संदर्भात मी हा व्हिडिओ तयार करतो आहे, हे लक्षात घ्या. बट फक्त NTPCच नाही तर इतर सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न तुमच्या कामात येतील. प्रश्न बघा काही अशा पद्धतीचे आहेत की 7च्या पॉवर 12 वजा 4च्या पॉवर 12 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येने पूर्णपणे विभाजित होईल. भरपूर विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण प्रश्न आहे, पण ज्यांना ट्रिक्स माहिती असतील त्यांच्यासाठी हा अगदी सोपा प्रश्न 5 सेकंदामध्ये प्रश्नाची उत्तरे देतो. सेम तसाच प्रश्न 48च्या पॉवर 17 वजा 7च्या पॉवर 17 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येने पूर्णपणे विभाजित होईल. किचकटसे असे असणारे प्रश्न सिम्पली शॉर्ट ट्रिकने तुम्ही करू शकता. आणि त्याचे शॉर्ट ट्रिक मी पुन्हा या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा, तुमच्या नक्कीच कामात येईल. कुठेतरी समोरच्या परीक्षांमध्ये 1-2 गुण नक्की तुमचे ॲड होतील, डेफिनेटली ॲड होतील जर व्यवस्थित फॉलो करा. आणि शक्यतो होत असेल तर लिहून ठेवून त्या कॉपीमध्ये, समोर नक्की तुमच्या कामात येईल. चल याला डील कसं करायचं, अशा किचकटशा दिसणाऱ्या प्रश्नांना असे 1, 2, 3, 4 तर प्रश्न इथे लिहिलेले आहेत. याच्याशिवाय पुन्हा काही प्रश्न आपण घेऊया. इथे संपवणार नाही, पुन्हा काही प्रश्न घेऊया आणि ते सुद्धा वारंवार जे विचारण्यात आले आहेत तिथून पिक केलेले प्रश्न आहेत बरं का. NTPCला किंवा इतर परीक्षांमध्ये जे येऊन गेलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड हे प्रश्न आहेत. याला कसं डिरेक्टली सॉल्व करणे आहे इन्स्टंटली शॉर्ट ट्रिक आपण बघूया. त्यासाठी बघा मी इथे नियम लिहून ठेवले आहे. हा नियम नंबर 1 काय बोलत आहे, जर दिलेला घात समसंख्येमध्ये असेल, घात म्हणजे जे वर पॉवर लिहितो आपण तो घात, जर तो समसंख्येमध्ये असेल तर त्या घाताला 2 किंवा 4 मध्ये रूपांतरित करा. कितीमध्ये रूपांतरित करणे आहे तुम्हाला, 2 किंवा 4, जर दिलेला घात समसंख्येमध्ये असेल तर. दुसरा नियम काय बोलतोय बघा, की जर दिलेला घात विषम संख्येमध्ये असेल, दिलेला घात विषम संख्येमध्ये असेल तर त्या घाताला 1 किंवा 3 मध्ये रूपांतरित करा. आता 1 किंवा 3 म्हणजे 1 मध्ये रूपांतरित केल्यानंतर जर समजा उत्तर मिळालं नाही इन केस तर 3 मध्ये रूपांतरित करा. इथे 2 किंवा 4 म्हणजे की जर 2 मध्ये रूपांतरित केल्यानंतर जर उत्तर मिळालं नाही तर 4 मध्ये रूपांतरित करा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर सहज इन्स्टंट निघेल. 10 सेकंद 12 सेकंद जास्तीत जास्त 15 सेकंद इनफ टाईम आहे. पण असे दिसणारे किचकटचे प्रश्न ड्रॉप करू नका. ऑलमोस्ट विद्यार्थी ड्रॉप करू देतात, सोडून देतात किंवा एखादा टोला मारून देतात. आता जर टोल्याने तर परीक्षा पास होत नाही. तुम्हाला शुअर शॉर्ट आन्सर माहिती पाहिजे. जसं क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय होता तो पुढे डील करूया की 7चा पॉवर 12 आहे मायनस 4चा पॉवर 12 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येने पूर्णपणे विभाजित होईल. तर खाली ऑप्शन दिले आहेत 25, 37, 57 आणि 33. तर कोणत्या संख्येने विभाजित होईल काढणे आहे. सर्वात आधी तर याचा घात बघेल मी. घात आहे याचा 12 आणि याचा पण घात 12 आहे. दोघांचा पण घात समसंख्येमध्ये आहे बरं का. तर नियम नंबर 1 काय बोलताय की घात जर समसंख्येमध्ये असेल तर त्या घाताला 2 किंवा 4 याच्यामध्ये रूपांतरित करा. तर 2 किंवा 4 मध्ये करण्यासाठी सर्वात आधी आपण 2 ला व्हेरीफाईड करून बघू. जर 2 ने उत्तर मिळणार नाही तर आपण 4 कडे टर्न. चला, घात आहे समसंख्येमध्ये म्हणून मी याला 7चा घात 2 लिहितो आहे, कारण घात समसंख्येमध्ये आहे तर 2 मध्ये कन्वर्ट करतोय मायनस. या 4चा घात पण समसंख्येमध्ये आहे, आहे 12 म्हणजे 2 किंवा 4 मध्ये कन्वर्ट करतोय. याचा पण घात मी लिहितोय 2 आणि यांच्यापासून काय मिळतं का मी बघतोय. 7चा वर्ग होतोय 49 मायनस 4चा वर्ग 16. आता 49 याच्यामधून 16 मी मायनस करेल. 49 मधून 16 मायनस केले तर ते झाले 33. ही टर्म झाली आहे. आता या 33 या संख्येमध्ये भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत. तर 3 ने भाग जातो, 11 ने भाग जातो.
आणि 33ने पण भाग जातोय. त्यांच्यापैकी कोणती संख्या ऑप्शनमध्ये मिळते बघा. ऑप्शन नंबर 1 बघा. 25ने भाग जाईल का 33 मध्ये? 25ने भाग जाणार नाही. या 37ने भाग जाईल का 33 मध्ये? जाणार नाही. 57ने भाग जाईल का 33 मध्ये? जाणार नाही. आणि ऑप्शन नंबर लास्ट बघा की या 33ने भाग जाणार का 33 मध्ये? हो जाणार. 33ने 33 मध्ये भाग जाणार. म्हणजे या संख्या यांची दिली आहे 7चा पॉवर 12, 4चा पॉवर 12 वजाबाकी त्यांची. या संख्येमध्ये या खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातोय? भाग जातोय 33ने. असं तुम्हाला डिरेक्टली काढता येईल. काही स्थान होणार नाही, पण तुम्हाला लक्षात ठेवायला. चला आता झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्नावर येऊया. दुसरा क्वेश्चन काय म्हणतो? चला आय होप की तुम्हाला समजला असेल. नोट करून ठेवून द्या कॉपीमध्ये नोट करून ठेवून द्या. खूप कामाचा प्रश्न आहे. 1 किंवा 2 मार्क भलेही मिळतील, पण ते 1 किंवा 2 मार्क कमी लेखू नका. रिझल्ट त्याच्यानेच तयार होतो. 1-1, 2-2 मार्क करत करत तुम्हाला पूर्ण 100 मार्क्स करेक्ट करायचे असतात. चला क्वेश्चन नंबर 2 वर या. क्वेश्चन नंबर 2 काय दिलं आहे? 48चा पॉवर 17 मायनस 7चा पॉवर 17 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येने पूर्णपणे विभाजित होईल? हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर सर्वात आधी बघूया की पॉवर समसंख्येत आहे की विषम संख्येत. तर दोन्ही पॉवर तुमचे विषम संख्येमध्ये दिलेले आहेत. विषम संख्येमध्ये म्हणजे विषम संख्येमध्ये असेल तर 1 किंवा 3 मध्ये कन्वर्ट करणे आहे. तर सर्वात आधी मी 1 ला डील करेल की 48चा पॉवर हा विषम संख्येत आहे, तर 1 लिहिलेली इथे मी मायनस. हा 7चा पॉवर पुन्हा विषम संख्येत आहे, त्याला पण 1 लिहिला. आता कुठल्याही संख्येचा पहिला पॉवर म्हणजे तीच संख्या जनरेट करते. -7 48 - 7 म्हणजे तयार होते संख्या तुमची 41. 41 बघूया कुठे मिळतं का आपल्याला ऑप्शनमध्ये. 41 ही मिळत आहे तुम्हाला ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 41 मिळत आहे. म्हणजे असं म्हणता येईल की ही संख्या 41 41ने डिव्हिजिबल आहे. दॅट्स ऑल. एकदम साधा सोपा सिंपलचा कॉन्सेप्ट असतो. फक्त फरक हा आहे की विद्यार्थ्यांना माहिती नसते. बट हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला नक्कीच या शॉर्ट ट्रिक्स तुमच्या नक्की कामात येतील. हा झाला क्वेश्चन नंबर 2. चला क्वेश्चन नंबर 3 वर डील करूया. क्वेश्चन नंबर 3 काय बोलतोय की 7चा पॉवर 19 - 1. आता प्रश्न बघा काय बोलतोय की ही संख्या पूर्णपणे कशाने विभाजित होईल? पुन्हा तोच प्रश्न कशाने होईल? आता याला जरी पॉवर दिला नसेल तरी याला पॉवर दिलाय 7चा पॉवर 19 आणि हा पॉवर आहे विषम संख्येचा. म्हणून 7चा पॉवर मी आधी 1 मध्ये कन्वर्ट करेल 1 आणि -1 तिथून ऍड करून घेईल. 7चा पॉवर 1 म्हणजेच 7 वजा 1. 7 वजा 1 म्हणजे 6 ही तयार होते आहे. तर 6 ही संख्या कोणत्या संख्येने विभाजित होते आहे? 2 ने होतं, 3 ने होतं आणि 6 ने होतं. 6 ने. तर शोधून घे. 2 3 तर मिळत नाहीये तुम्हाला. ऑप्शन नंबर बी मध्ये मिळतोय 6. ऑप्शन नंबर बी मध्ये मिळतोय 6 म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, दॅट इज 6. ही संख्या 6 ने डिव्हिजिबल होईल. 6 ने. दॅट्स ऑल. 5 ते 10 सेकंदामध्ये प्रश्नाचे उत्तर इन्स्टंटली मिळतं. पण ड्रॉप करू नका प्रश्नाला. तिथून मार्क घेऊन या. व्हिडिओ बघा पुन्हा समोर की समोरचा क्वेश्चन काय म्हणतोय. चला समोरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. 49चा पॉवर 15 - 1 ही संख्या खालीलपैकी कोणत्या संख्येने पूर्णपणे विभाजित आहे? सारखाच प्रश्न आणि सारखंच ॲप्लिकेशन. जे काही पॉईंट्स आहेत त्याला डील करूया की सर्वात आधी बघा की याचा पॉवर आहे विषम संख्येमध्ये म्हणजे 49चा पॉवर मी 1 तयार करेल -1. 49चा पॉवर 1 मीन्स 49 - 1 मीन्स तुम्हाला उत्तर मिळतं आहे 48. तर 48 ही संख्या कोणत्या संख्येने डिव्हिजिबल आहे? तर 2 ने आहे, 3 ने आहे, 4 ने आहे, 6 ने आहे, 8 ने आहे, 12 ने आहे, 16 ने आहे, 24 ने आहे. खूप साऱ्या संख्येने आहे. बट त्यांच्यापैकी कोणती संख्या तुम्हाला ऑप्शनमध्ये मिळतं बघा. या 7 ने भाग जाईल का 48 मध्ये? नाही जात. 7 ने भाग जाणार नाही. या 6 ने भाग जातो का? हो 6 ने भाग जातोय. समोरचे 2 ऑप्शन पण व्हेरीफाय करून घ्या. 15 ने भाग जातो का? नाही जात. 5 ने भाग जातो का? नाही जात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल 6.
एकदम साधा आणि सोपाचा कॉन्सेप्ट असतो, बट माहिती नसल्यामुळे असे प्रश्न ड्रॉप करण्यात येतात आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. एन टी पी सीला तर विचारण्यात येतच आहेत. हे एन टी पी सीमधूनच काढलेले प्रश्न आहेत बरं का. एन टी पी सीला तर विचारण्यात येतच आहेत. त्याशिवाय तुम्ही एस एस सी, रेल्वेज किंवा दुसऱ्या कुठल्या पण परीक्षा देणार ना, आता सरळ सेवा वगैरे येईलच, ज्याच्यामध्ये बहुपदी हा भाग असेल ना, बहुपदीशी रिलेटेड बहुपदी हा भाग असेल ज्या सिलेबसमध्ये, त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारण्यात येतील. आणि असे प्रश्न विचारले तर तो फ्रीचा मार्क असतो. एकदम लक्षात घ्या, फ्रीचा मार्क. फक्त तुम्हाला कॅश करता आला पाहिजे. त्याला कॅश कसं करणे, फक्त हे 2 नियम लक्षात ठेवा. हे 2 नियम लक्षात ठेवा. सहज कॅश होईल की समसंख्येमध्ये घात असेल तर 2 किंवा 4 मध्ये कन्वर्ट करा, आणि विषम संख्येमध्ये घात असेल तर 1 किंवा 3 मध्ये कन्वर्ट करा. दॅट्स ऑल. प्रश्नाचं उत्तर तिथे संपलेलं आहे. डील करून उत्तर ऑप्शनमध्ये शोधा. चला पुन्हा याच्यावर काही प्रश्न असे पण तयार होतात की शिल्लक संख्या किती असेल. चला इकडे पुन्हा प्रश्न लिहितोय, या दोघांना तसंच ठेवतोय. शिल्लक संख्या किती असेल याच्यावरही प्रश्न येतात. तर ते प्रश्न कसे इथे लिहितोय मी 3-4 क्वेश्चन्स, आणि मग त्याला डील करूया शिल्लक संख्या. बरं, हे सुद्धा आता शिल्लक संख्येचे प्रश्न लिहितोय ना, हे सुद्धा एन टी पी सीच्या परीक्षेत आलेले आहेत, तिथूनच पिक केलेले आहेत. समोर पुन्हा फेज 3 तर आता सुरू आहे बरं का, म्हणजे उद्यापासून सुरू होईल. फेज 4 आणि फेज 5 शिल्लक आहे. त्याच्यामध्ये हमखास असे प्रश्न विचारायचे. आपण जे प्रश्न येते 1 2 3 4. क्वेश्चन नंबर 5 इथे लिहितोय की 47चा पॉवर 47 12. ऑप्शन नंबर सी 10 आणि ऑप्शन नंबर डी 8. बघा पुन्हा काही महत्त्वाचे प्रश्न. हे 5 प्रश्न जे लिहिले आहेत आता समोर, हे जे 5 प्रश्न लिहिले आहेत हे सुद्धा एन टी पी सीला येऊन गेलेले आहेत. आणि याच्यासारखेच प्रश्न पुन्हा समोर जे एन टी पी सी देत असतील त्यांना विचारण्यात येईल. शक्यता आहे. बट मी फक्त एन टी पी सीसाठी शिकवत नाही आहे बरं का. इतर सर्व परीक्षांसाठी या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा. समोर कुठल्याही परीक्षा, आता ग्रुप डी आहे बरं, समोर ग्रुप डी आहे. ग्रुप डीमध्ये पण याच्यावर प्रश्न येतो. अगदी साधी सोपी परीक्षा असते. पूर्णपैकी पूर्ण गुण मिळतात. गणित आणि बुद्धिमत्तामध्ये इतकी साधी सोपी परीक्षा असते. ॲज वेल ॲज हे जे एन टी पी सीच्या ज्या परीक्षा सुरू आहेत हे सुद्धा खूप सोपे प्रश्न आहेत. सोपे प्रश्न विचारण्यात येत आहेत. पण ते सोपे प्रश्न केव्हा होतील, ज्यावेळेस तुम्हाला ट्रिक बिहाइंड माहिती असेल, त्याच्या मागे काहीतरी ट्रिक असतं, त्या जर माहिती असतील तर सोपे. जसं असा प्रश्न जर आला तर हा माझ्या दृष्टिकोनातून अगदी सोपा आहे, कारण मला ट्रिक्स माहिती आहेत. जर तुम्हाला ट्रिक्स माहिती असतील तर तुमच्यासाठी पण हा अगदी सोपं होईल आणि फ्रीचा मार्क. चला क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 आता काय बोलतोय, शिल्लक संख्या काढते. शिल्लक संख्या आतापर्यंत आपण काय केलंय की विभाजित होणारी संख्या आपण काढली आहे. विभाजित होणारी संख्या. आता शिल्लक संख्या काढणे आहे की हा 47चा पॉवर 47 -4 या संख्येला जर 8 ने भाग दिला, या संख्येला काय करूया आपण, 8 ने भाग देऊ. तर शिल्लक संख्या कोणती, येईल त्याला काढणे आहे. पुन्हा याच 2 नियमांचा वापर करणे आहे तुम्हाला. काय बोलताय की सम असेल तर 2 किंवा 4, विषम असेल तर 1 किंवा 3. इथे मला विषम दिसते, विषम. तर 47चा पॉवर मी 1 जनरेट करेल 1 किंवा 3 पैकी, -4 भागीला मी करेल 8. शिल्लक संख्या शोधणे आहे. तर 47चा पॉवर 1 मीन्स दॅट इज 47 -4 डिव्हिजन 8. 47 भागिले -4, 47 -4 दॅट इज 43 डिव्हिजन 8. आपण फायनल स्टेजवर पोहोचलोय प्रश्नाचा की काय तयार झालं, 43 डिव्हिजन 8. आता 8चा टेबल 43 पर्यंत मोजणे आहे. तर 8 पंचे 40 पर्यंत जाता येईल तुम्हाला. 8 5 40 40 पर्यंत जाता येईल. 40 पर्यंत काउंट केला तर शिल्लक संख्या किती उरेल, तर शिल्लक उरेल तुमची 3. ही असेल तुमची शिल्लक संख्या. जर 8 ने भाग दिला तर शिल्लक संख्या काय असेल तुमची 3. तुम्हाला ऑप्शनमध्ये शोधणे. ऑप्शन नंबर बी मध्ये तुम्हाला मिळत आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर की शिल्लक संख्या कोणती असेल. बघा हा सुद्धा अगदी सोपा प्रश्न आहे. हा सुद्धा, बट विद्यार्थ्यांना माहिती नसते की कशी काढणे शिल्लक संख्या. एक तर ते घाबरून कशाला जातात की पॉवर खूप मोठा दिसतोय. 47चा पॉवर किती आहे 47. त्याला काय डील करणार, कसं डील करणार, ट्रिक्स माहिती नसतात आणि लांबलचक ते करू शकत नाही. कारण जर हे 47च्या 47 पॉवर तयार करत बसेल तर सकाळची सायंकाळ होऊन जाईल, पेपरचा वेळ संपून जाईल. बट त्याला 47च्या 47 पॉवर करायला
इतका वेळ लागेल, तर हा वेळ नसतो. दॅट्स वाय विद्यार्थी अटेम्प्ट करत नाही. अटेम्प्ट करा तुम्ही आणि मार्क घेऊन या, सहज तुम्हाला उत्तर मिळेल. चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट वर घेऊ. काय बोलतोय क्वेश्चन नंबर नेक्स्ट? क्वेश्चन नंबर नेक्स्ट की 27चा पॉवर 28, 27चा पॉवर 28 -1 या संख्येला कितीने डिव्हिजन करणे आहे? दॅट इज 26. 26 ने भाग दिल्यास शिल्लक संख्या किती? अगेन तसाच प्रश्न आहे की 26 ने जर याला भाग दिला तर शिल्लक संख्या किती? पुन्हा तसाच प्रश्न. चला नियम काय बोलतोय की समसंख्येमध्ये असेल तर 2 किंवा 4 मध्ये, तर हा समसंख्येमध्ये दिसतोय 28, तर मी याला करतोय 27चा पॉवर 2 -1 आणि डिव्हिजन आहे 26. चला तर कन्वर्ट करूया. काय म्हणताय? आय थिंक 27चा सेकंड पॉवर मीन्स 729 -1 आणि भागाकारात आहे 26. 729 मधून 1 मायनस केला तर 728 भाग 26. आता चेक करा की 26 म्हणजे 2 ने तर भाग जातोच आहे, 13 ने जात आहे. आधी रिड्यूस करा त्याला 2 ने जर रिड्यूस केला तर असं दिसतंय की 2 3 जा 6 आणि 4 डिव्हिजन याला 2 ने रिड्यूस केला तर 13. आता 13 ने इथे भाग देऊन बघा शिल्लक संख्या किती मिळेल. 13 ने भाग देऊन बघूया की 13 दुने 26, 10 शिल्लक, समोरचा एक 4 जर ॲड केला तर 104 म्हणजे 13 8 104. भाग पूर्ण गेलाय तर शिल्लक संख्या किती? शिल्लक राहिली आहे तुमची 0. जर भाग पूर्ण गेला असेल तर शिल्लक संख्या असेल तुमची 0. कुठे मिळतोय? ऑप्शन नंबर ए ला. भाग पूर्ण गेलाय, दॅट्स वाय तुमची शिल्लक असेल 0. चला हा सुद्धा सोपा प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन वर टर्न करूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 मध्ये. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय बोलतोय? पुन्हा 47चा पॉवर 47 प्लस 2 या संख्येला कितीने भाग देणे आहे? 44 ने, 44 ने भाग देणे आहे. 44 ने भाग देणे आहे, तर शिल्लक संख्या किती? हा सुद्धा प्रश्न मागच्या फेसला NTPCला येऊन गेलेला आहे, तिथूनच पिक केलेला आहे. चला भाग देऊया. पॉवर आधी चेक करूया. पॉवर आहे विषम संख्येची. कशामध्ये कन्वर्ट करणे आहे तुम्हाला? 1 मध्ये. इट मीन्स 47चा पॉवर 1 प्लस 2 असं लिहिता येईल. आणि भागाकारात आहे 44, तर 44 लिहून घेऊया. 44 लिहून घेऊया. याचे ऑप्शन्स लिहिले नाही वाटतं मला. एक मिनिट, याचे ऑप्शन्स लिहून घेऊया. ऑप्शन्स काय असेल? हां, ऑप्शन्स इथे लिहितोय. ऑप्शन नंबर ए दॅट इज 5, ऑप्शन नंबर बी दॅट इज 3, ऑप्शन नंबर सी 4 आणि ऑप्शन नंबर डी हा 7. 4 ऑप्शन्स आहेत त्याला. त्याचे ऑप्शन्स लिहायचे राहून गेले होते, आता लिहिले आहेत. चला डील करूया. 47चा फर्स्ट पॉवर इट मीन्स 47 प्लस 2 डिव्हिजन 44. ॲडिशन करूया यांची ॲडिशन मिळते 49/44. जर 49ला 44 ने भाग द्यायचा असेल तर 44 एक 44, 44 एक 44. शिल्लक किती राहिले आहेत? शिल्लक राहिले आहेत 5 हे होतील तुमचे शिल्लक राहिले आहेत 5, राईट ना? 44 एक 44 पर्यंतच जाईल, त्याच्याशिवाय शिल्लक असलेले 5. तुम्हाला प्रश्न विचारला शिल्लक संख्या कोणती, तर ऑप्शनमध्ये चेक करा. शिल्लक संख्या मिळेल तुम्हाला ऑप्शन नंबर ए दॅट इज 5. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. आय होप की तुम्हाला समजत असेल, आणि समजायला पाहिजे. चला हे तर झाले तुमचे महत्त्वाचे क्वेश्चन. आता समोरचे खाली 2 प्रश्न दिसत आहेत बघा. समोरचे खाली 2 क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 हे सुद्धा 2 प्रश्न